तुम्ही पण या सीझनमध्ये माझ्यासारखं मेथीची भाजी खाऊन खूप कंटाळा का? मी तर खूप कंटाळले, तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवते, चटपटीत चहासोबत सुद्धा आपल्याला खाता येईल. त्यासाठी मी ते 1 वाटी रवा, मैदा, थोडंसं अर्धी वाटी आणि चवीपुरतं मीठ, जिरं, ओवा घेतलेला आणि इथे ना मेथीची भाजी स्वच्छ धुवून थोडंसं तेल आणि मीठ टाकून परतून घेतलेली आणि मिठाचं जे काही पाणी सुटतं ना भाजीला, आपल्याला ते सगळं हाताने दाबून काढून घ्यायचं आणि मगच यामध्ये ॲड करायचं. इथे सगळं जे काही सामान होतं ना मी सांगितलेलं, ते सगळं प्लेटमध्ये काढून घेतलं आणि इथे ना काळे मिरे मी ॲड केलेले होते. तर ते काळे मिरे जे असतात ना आपल्याला ते खलबत्त्यात कुटून मग ॲड करायचं त्याचं पावडर बनवून आणि नंतर इथे मी पाणी टाकून घट्ट गोळा करून ठेवला. 10 मिनिटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचा जेणेकरून त्यातला जो रवा आहे ना तो छानपैकी फुलून निघेल आणि त्यानंतर मी इथे लाटी पाडून घेतली आणि कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी असते ना ती लावून घेतली आणि दुमटून घेतलेलं असं आणि परत त्याला लाटून घेतलं आणि चाकूने ना कट करून घेतलेलं लांबट आकारामध्ये. गोलसुद्धा मी मटरी बनवल्या होत्या, पण ते काही शूट केलेलं नाही. तर आपण कशाही आकारामध्ये कट करू शकतो. तर चला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.